कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटीमध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा। चंद्रांकण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा इथल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेच्या आज मुख्य दिवशी सुमारे 5 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती। आज सकाळी मंदिराचे मानकरी गाव कामगार पाटील, कुलकर्णी, मगदूम, जोशी, चौगुले, गावडे, पुजारी यांनी फरांडे बाबांना आलिंगन देत भेट देऊन मंदिरात येण्याचं निमंत्रण दिलं। मानकरी चौगुले यांनी फरांडे बाबांच्या पायामध्ये वाळा तोडा घातला। यानंतर मानाची तलवार हातात घेऊन फरांडे बाबांनी हेडाम खेळत मंदिरामध्ये प्रवेश केला। यावेळी फरांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी लाखो भाविक मंदिरात आले होते। राजकारणात गोंधळ होईल, उलतापालत होईल आणि भगव्याचं राज्य येईल, 7 दिवसात पाऊस पडेल, भारतीय लष्कराचं शौर्य जगात चमकेल, अशी भाकणूक फरांडे बाबांनी यावेळी केली। फरांडे बाबांची भाकणूक होताच भक्तांनी लोकर, खोबरे, खारीक आणि भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात मुक्त उधळण केली। यावेळी मानाच्या छत्र्या, ढोल, कैताळ, धनगरी ओव्यांनी परिसरात उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण केलं होतं। विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी देवस्थान यात्रा कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन आणि शासकीय यंत्रणेनं नियोजन केलं होतं। पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता।